निलंगेकर यांचा गट विलासरावांच्या विरोधात सक्रिय झालाय। त्यामुळे आगामी काळात लातूर काँग्रेसमध्ये आश्चर्यकारक धक्के पाहायला मिळाले तर नवल वाटणार नाही। विलासराव देशमुखांच्या एकहाती सत्तेला लातूरमध्ये पहिल्यांदाच सुरुंग लागलाय। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी अनेक वर्षांनंतर शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर समर्थकाची वर्णी लागली आहे, तीही काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एकीकडे विलासराव आणि विरोधात चाकूरकर निलंगेकर असं चित्र पाहायला मिळालं। विलासराव दिल्लीत, बंधू दिलीपराव काहीसे बाजूला फेकले गेलेले, त्यामुळे कारभारी आमदार अमित देशमुखच, आणि त्यामुळेच विलासरावांना धडा शिकवण्याची काँग्रेसच्या नेत्यांनी संधी सोडली नाही। आता मात्र यावर सारवासारव सुरू झाली आहे। आम्ही उमेदवारी दाखल केली आहे आमच्या साहेब लोकांच्या निर्देशानुसार आणि मतदान झालं। लोकशाही प्रक्रियेने ते आमच्यात विजय झाला। गटाचा हा विशेष नाही, आम्ही काँग्रेस पक्षाचेच आहेत, काँग्रेस पक्षाचेच आमचे नेते आहेत। त्या सर्वांनी सांगितलं होतं, भरा फॉर्म भरला आणि त्या पद्धतीने आम्ही निवडून आलो। विलासरावांनी दिल्लीत केंद्रीय मंत्रिपद मिळवलंय, बंधू आणि पुत्र आमदार आहेत, पण नेमकी उलट स्थिती शिवराज पाटील आणि निलंगेकरांची आहे। शिवराज पाटील ना केंद्रात ना राज्यात, निलंगेकर निवडून आले पण मंत्रिपद नाही। विलासराव कायम सत्तेत राहिले, पण त्यांनी निलंगेकर असोत की शिवराज पाटील त्यांना कायम कसं डावलता येईल हेच पाहिलं, आणि याचाच वचपा आता विरोधक काढताना दिसत आहेत। विलासरावांकडे मात्र यावर सध्या उत्तर नाहीये। लातूरच्या ह्याच्यावर एकच मोमेंट लातूर जिल्हा परिषदेत जे घडलं ती विलासरावांना दाखवलेली चुणूक होती। विशेष म्हणजे शिवराज पाटील आणि निलंगेकर या दोघांना मानणारा आणि अमित देशमुख काय किंवा दिलीपराव काय या दोघांच्या कारभारावर नाराज असलेला काँग्रेसचा मोठा वर्ग लातूरात आहे। त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस नेत्यांमध्येच कुरघोडी पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको। विलासराव देशमुखांनी विधानसभेच्या निवडणुकीत पुत्र अमित देशमुखला आमदार करण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व लोकांबरोबर जुळवून घेतले, मात्र पक्षांतर्गत विरोधकाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि याच दुर्लक्षातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विलासराव देशमुख गटाला चांगलाच हादरा बसला। भविष्य काळातील स्पर्धेची ही नांदी आहे। निशांत भद्रेश्वर, स्टार माझा, लातूर। त्यामुळे दिल्लीत आपलं बस्तान बसवू इच्छिणाऱ्या विलासराव देशमुख यांना जिल्ह्यात मात्र मोठा धक्का बसलाय। पक्षांतर्गत आव्हानं उभी राहिलेत। इकडे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना लातूरच्या सगळ्या प्रकरणाबद्दल छेडलं असता त्यांनी आपण कुणाला सल्ला देण्याइतपत मोठे नाही असं सांगत या सगळ्या विषयालाच बगल दिली। कोणी काय केलं हे मला माहित नाही, रुगवण काय हे मला माहित नाही। मी लहान म्हणून लातूरला काय सल्ला देण्याकरता मी तेवढी माझी म्हणजे मी लहान कार्यकर्ता आहे। आहे ना, मला मान्य ना, माझे मोठे भाऊ आहेत, सगळे ज्येष्ठ मंडळी आहे, त्यामुळे त्याला सल्ला देण्यात का मी मोठा नाहीये। त्यांचा सल्ला मी घेण्याचे मला प्रयत्न आहे। या सगळ्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवू इच्छित आहेत अशोक चव्हाण। काँग्रेस अंतर्गत गटबाजीतून काँग्रेसच्याच उमेदवाराचा पराभव करण्याच्या राजकारणातल्या लातूर पॅटर्नची पुनरावृत्ती पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा परिषदेत पाहायला मिळाली। नगर